प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्री या आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत कॉफी पेंटिंग म्युरल आर्ट या परंपरे वेगळ्या आगळ्या वेगळ्या शैलीत जगभरात आपलं नाव करणारी चित्रकर्ती प्रियांका जगनगडा. प्रियांका नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओत तुझं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे विख्यात झालेली प्रियांका खरं तर चित्रकला या क्षेत्रातला तिचा जो प्रवास आहे तो अतिशय अनपेक्षित आहे. अपघातानं झालेली ती चित्रकार आहे. तिला मुळात व्हायचं होतं भरतनाट्यम या नृत्यशैलीतली नृत्यांगना आणि या क्षेत्रात तिला स्वतःचं स्वतंत्र असं दालन उभं करायचं होतं. अरंगेत्रममधलं तिचं शिक्षण, तिची साधना पूर्ण होऊन अरंगेत्रम करायचं अर्थात रंगमंच प्रवेश करायचा इथंपर्यंत तिचा प्रवास झाला होता. तारीख ठरली होती, ठिकाण ठरलं होतं, वेळ ठरली होती, कलाकार ठरवून झाले होते आणि अचानक एका अनपेक्षित वळणामुळे आता तिला कधीच नृत्य करता येणार नाही अशी वेळ तिच्यावर आली. खरं तर एका कलाकारासाठी डोळ्यासमोर पसरलेला हा अंधार असतो. पण प्रियांका म्हणजे जिद्दीचं, संयमाचं आणि साधनेचं दुसरं नाव आहे. त्यामुळे या वळणावर तिनं ठरवलं की आता चित्रकलेकडे आपला मोर्चा वळवायचा, ब्रश हातात घ्यायचा, रंग हातात घ्यायचे आणि त्यातही जगभरात वेगळी असलेली शैली तिनं पुढे जाऊन विकसित केली. 200पेक्षा अधिक पेंटिंग तिची आज आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या गॅलरीमध्ये जिथे आपली चित्र प्रदर्शित होणं हा मोठा सन्मान असतो अशा ठिकाणी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये तिची चित्र प्रदर्शित झाली. आत्ताही मुंबईमध्ये नरिमन पॉइंट इथे एका आर्ट गॅलरीमध्ये जगभरातनं काही मोजक्या लोकांची जी चित्र प्रदर्शित झाली आहेत भारतीय पारंपरिक चित्रशैलीतली, त्यामध्ये तिची 2 चित्र प्रदर्शित झालेली आहेत. चित्रकलेबरोबरच प्रियांका फॅब्रिक आर्टमध्ये ज्वेलरीही करते आणि फॅब्रिक पेंटिंगही करते. या सगळ्याबरोबर सामाजिक जाणीवेनं ती 12वीत असल्यापासून तिचं सामाजिक काम सुरू आहे. प्रियांका, तुझा हा सगळा प्रवास आहे तो जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण मी सुरुवात करणार आहे तुझ्याशी गप्पा मारायला तुझ्या बालपणाविषयी, तुझ्या घरातून झालेल्या घडणीविषयी, कारण तुझ्या या सगळ्या यशाची जी गुपित आहेत ती तुझ्या घडणीमध्ये आहेत. काय सांगशील त्याविषयी? 1955ला माझे आजोबा जे आहेत, आम्ही मूळचे आंध्र प्रदेशचे आहोत, तर 1955मध्ये ते पुण्यात आले आणि नंतर दापोडी इथे ते राहत होते आणि माझ्या पप्पांचा जन्म हा पुण्यातलाच आहे. आणि ते जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा आजोबांना TB झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 6 महिन्यांनीच आजी पण एक्सपायर झाली. त्यामुळे ते अगदी रस्त्यावरच आले होते, कारण कोणीही नातेवाईक नाही, कोणीच नाही. माझे पप्पा 2 नंबरचे, माझी आत्या मोठी आहे आणि काका, हे तिघंही तिथे भाड्याच्या घरात ते राहत होते. आजी आजोबा एक्सपायर झाल्यानंतर त्यांना मालकाने काढून टाकलं. तेव्हा अक्षरशः मंदिरात, नंतर दिव्याखाली रस्त्यावर त्यांनी काही दिवस काढले. आणि ती परिस्थिती अशी होती की वय लहान होतं आणि ते वाईट मार्गालाही लागू शकले असते, कारण भूक ही अशी गोष्ट आहे ना की ती माणसाला काही करायला लावते. म्हणजे त्यावेळेस चोरी करणं किंवा मारामारी करणं ह्या वाईट मार्गाला ते लागू शकले असते. पण देवाची इतकी कृपा आहे की जे आजोबांचे मित्र होते त्यांनी त्यांना थोडे दिवस सांभाळलं. पण आता त्यांची 4 मुलं होती आणि मग ह्या तिघांना कोण सांभाळणार हा खूप मोठा प्रश्न होता. तर त्यावेळेस शोभनाताई रानडे ज्या समाजसेविका आहेत, तर त्यांना अनाथ मुलांसाठी काम करायचं होतं. तर ते विनोबा भावे यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की मला अनाथ मुलांसाठी काम करायचं आहे. मग ते म्हणले अडचण काय आहे? तर ते म्हणले माझ्याकडे जागा नाही आहे की ते अनाथ आश्रम काढायचं, तर ती जागा पण हवी.
तेव्हा विनोबा भावेंनी सांगितलं की माझं घर आहे ना. अच्छा. मग गागोद्याला त्यांचं घर आहे. ते म्हणले तिथे तू ठेव, काही प्रॉब्लेम नाही. मग तेव्हा 1974 साली पहिला आश्रम महाराष्ट्रातला तिथे गागोद्याला चालू झाला. ती ॲड पेपरमध्ये आली की जे जे अनाथ मुलं आहेत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. तेव्हा ते आजोबांचे जे मित्र होते त्यांनी ते पेपरमध्ये वाचलं आणि ह्या 3 मुलांना तिथे घेऊन गेले. तर तेव्हा त्यांची अट होते की कुटुंबातलं एकच जण घेणार. अच्छा. आणि हे होते 3. मग ते म्हटले कुठे जाणार ना ते, कारण कोणीच नाही आहे. तर त्यांना खूप विनवण्या केल्या आणि खूप फेऱ्या मारल्या त्यांच्याकडे. मग शेवटी त्यांनी त्या 3घांना घेतलं आणि त्या पहिल्या आश्रमात 1974 साली पहिला आश्रम झाला. तिथे माझे पप्पा, माझे आत्या आणि माझे काका हे 3घही वाढले. तिथून जे आश्रम आहे म्हणजे जे काही त्यांची जडणघडण आहे ती पूर्ण आश्रमाचीच. म्हणजे 4थी पर्यंत गागोद्याला होते आणि त्यानंतर सासवडला कस्तुरबा ट्रस्ट आश्रम आहे. तर तिथे ते गेले आणि या आश्रमाने पूर्ण त्यांना घडवलं. त्यात संस्कार आले, त्यांना शिस्त, स्वावलंबन या सगळे जे संस्कार आहेत ते आश्रमाने त्यांना दिलं. त्यांच्या जडणघडणीत मग मी जेव्हा झाले नंतर तर माझं पण मग आश्रमात जाणं राहिलं. मग मी ते सगळं बघितलं. ते संस्कार तेही माझ्यावरही झाले आणि समाजसेवेचं काम तर पप्पा करतातच, त्यामुळे ते ऑफकोर्स ते माझ्याकडे आलं आहे. पप्पांचा चित्रकलेचा वारसा पण तुझ्याकडे आलेला आहे, ज्याच्यामध्ये आज तू काम करते आहेस. पण प्रियांका, मुळात तू भरतनाट्यमकडे वळली होतीस. घरातून तुला असं म्हटलं गेलं नाही की घरामध्ये जी कला आहे तीच तू वाढव. तर तुझा भरतनाट्यमकडे किंवा एकंदरीत नृत्याकडे जो ओढा आहे तो कुणाच्या लक्षात आला, कसा लक्षात आला आणि तो तुझा प्रवास कसा सुरू झाला? लहानपणी जे पिक्चर लागायचं तर ते गाणी बघून मग मलाही नाचायची आवड लागली. मग मी ते बघून ते कॉपी करायचे, डान्स करायचे आणि गॅदरिंग वगैरे असले की माझे सोलो डान्स असायचे आणि ग्रुपमध्ये डान्स असायचे. मग माझ्या ज्या प्रिन्सिपल होत्या शाळेच्या, कदम मॅडम, तर त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मुलीला भरतनाट्यमला का नाही टाकत, ती एवढा छान डान्स करते. त्यावेळेस नुकतंच नुपूर झंकार अकॅडमी चालू झाली होती. माझ्या गुरु रुपाली जोशी त्यांनी चालू केली होती. मग तिथे मी जॉईन झाले आणि तिथून मग माझा नृत्याचा प्रवास चालू झाला, म्हणजे 2री पासून. शास्त्रशुद्ध पारंपरिक शैलीमध्ये स्वतःला विकसित करणं हा पण खूप मोठा प्रवास असतो. तर हा तुझा प्रवास कसा झाला? खूप सुंदर होता. लहानपणी अगदी 2रीत होते, त्यामुळे ते संस्कृत शब्द वगैरे ते सगळं होतं. योगा होता, एक्सरसाइज होता, त्यानंतर हावभाव चेहऱ्यावरचे, अभिनय, मुद्रा या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मुळातच मला डान्सची आवड असल्यामुळे मग ह्या नृत्यकलेत शिकताना मला ती एक आवड होतीच आणि मेकअप करणं, ती वेशभूषा धारण करणं हे फार आवडायला लागलं. त्यामुळे मग असा विचार आला की आता आपण ह्याच्यातच काहीतरी करायचं. म्हणजे एक 5वी-6वी पर्यंत तो विचार माझ्या डोक्यात होता की मला हे आवडते, आता आपण ह्यातच काहीतरी करायचं आहे. आणि तसं ते चालू होतं. मग अरंगेत्रम माझं 9वीत झालं. आमचा 6 जणींचा ग्रुप होता आणि त्यावेळेस स्पर्धा म्हटलं की एक असतं की आता आपल्या अपोजिट जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यापेक्षा आपलं नृत्य हे जास्त चांगलं व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने रुपालीताईंनी खूप आमच्याकडनं सराव करून घेतला होता. त्यात ते कोरिओग्राफी आली किंवा सिंक्रोनायझेशन आलं, अभिनयावर जास्त भर होता. आणि त्यांचं मुळात म्हणजे भर ह्याच्यावर होता की योगा, म्हणजे जेव्हा आम्ही क्लासला जायचो तेव्हा योगावर जास्त भर असायचा. त्यांचं म्हणणं कंपल्सरी योगा करायचा, एक्सरसाइज कंपल्सरी करायचा आणि त्यानंतर तुमचा क्लास चालू होईल. तर कधी कधी लेट झालं की आम्हाला असं व्हायचं की ठीक आहे आज नको करायला, नाही ते कंपल्सरी करायचंच, कारण ते गरजेचं आहे. कारण पूर्ण तुमची एक पर्सनॅलिटी त्या डान्समधून डेव्हलप होत असते. आणि त्यांनी म्हणजे अक्षरशः मातीच्या गोळ्याला शिल्पकार जसं घडवतो तसं एक छान शिल्प तयार करतो, त्याला आकार देत देत, तसं त्यांनी मला घडवलं. आपल्याला भरतनाट्यममध्येच करिअर करायचं आहे, हे जे स्वप्न तुझं होतं, हे जे स्वप्न रुजवलं तेही ताईंमुळे रुजलं. तुला तुझी अकॅडमी स्वतःची स्थापन करायची होती. हा सगळा प्रवास तुला अरंगेत्रमपर्यंत घेऊन आला आणि अरंगेत्रमपर्यंत येणं हाच मुळात एक वेगळा प्रवास असतो आणि तो एक वेगळा सोहळा आणि खूप मोठी तयारी लागते त्या सगळ्याला. तर या सगळ्या तयारीविषयी काय सांगशील? अरंगेत्रम म्हणजे एक शिष्याने गुरुला दिलेली गुरुदक्षिणा असते आणि त्यासाठी मी खूप उत्सुक होते आणि खूप आनंद होता की आपण एक 8-9 वर्ष जी साधना केली आहे आणि त्याचे आपण एक गुरुदक्षिणा म्हणून अरंगेत्रमचा कार्यक्रम सादर करतो. तर तो खूप आनंद होता. आणि अरंगेत्रम म्हणजे एक लग्न सोहळाच असतो. म्हणजे तुमचं फोटोशूट असतं,
त्यानंतर पत्रिका छापल्या जातात, लोकांना आमंत्रण असतं आणि लाईव्ह प्रोग्राम असतो. त्यामुळे ते एक वातावरण म्हणा किंवा ते खूप सुंदर होतं. आणि तो जो काळ होता अरंगेत्रमची प्रॅक्टिस सराव तो खूप छान होता. म्हणजे त्यावेळेसचं जे रुटीन होतं माझं, मी 9वीत होते, तर सकाळी 10:30ला शाळेत जायचं, 4:30पर्यंत शाळा. मग शाळेत जे काही शिकवलं जाईल तेवढाच अभ्यास, कारण घरी जाऊन मला वेळ मिळत नव्हता अभ्यास करायला. 4:30ला मी घरी जायचे नाही, डायरेक्ट राम मंदिरात जायचे आणि राम मंदिरात आई मला डबा घेऊन यायची, नाश्ता करायचा थोडा आणि 9:30पर्यंत प्रॅक्टिस करायची. 9:30ला घरी यायचं, मग जेवायचं आणि झोपायचं, कारण एकदम 5-6 तास आमची रोजची प्रॅक्टिस असायची. त्यामुळे असं सगळं एक रुटीन होतं आमचं. मैत्रिणींनो, या पुढच्या काळाविषयी आणि जिथे प्रियांकाचं आयुष्य बदललं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात मैत्रिणींनो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. भरतनाट्यमसाठी त्या सादरीकरणासाठीची वेशभूषा, मुळात त्या नृत्य प्रकारासाठीची वेशभूषा वेगळी असते, गायन शैली वेगळी लागते त्याच्यासाठी आणि खूपच गोष्टी असतात. तर ती तयारी नक्की कशा कशा प्रकारची होती, कुणाकुणाला निमंत्रित केलेलं होतं, कोण कोण साथीदार होते तुझ्याबरोबर? अरंगेत्रमसाठी जे कोरिओग्राफर होती, जिने माझं नृत्य बसवलं होतं, ती आमच्या गुरूंची शिष्याच होती, शिल्पा म्हणून. तिने माझं एक सुंदर नृत्य बसवलं होतं सोलो. त्यानंतर जे गायक होते, म्हणजे माझं जे गाणं ज्यांनी गायलं ते ऋषिकेश रानडे आणि सुवर्णा माटेगावकर हे दोघंही होते. आणि वादकांमध्ये केदार परांजपे होते. म्हणजे हे सगळे दिग्गज कलाकार त्यावेळेस सगळे होते आणि त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. म्हणजे सराव करताना माझी परीक्षा होती आणि अक्षरशः सकाळी लवकर 8 वाजता वगैरे जाऊन मी त्या वादकांबरोबर प्रॅक्टिस वगैरे केली आणि तिथून जाऊन मी पेपर वगैरे दिलेला आहे. प्रियांका, हे समोर आहे, तारीख ठरली आणि अचानक असं झालं की आता तुला नृत्य करायचं नाहीये, तर हे काय घडलं, कसं घडलं आणि याला तू सामोरी कशी गेलीस? फोटोशूट झालं होतं, पत्रिका पण छापल्या होत्या आणि अचानक मला रात्री झोपेत मी पाय दुमडून झोपले होते, तर ते गुडघे जे आहेत ते लॉक झाले आणि मला पायच सरळ करता येईना आणि इतकं दुखायला लागलं. म्हटलं असं का होतंय? तर 1-2 दिवस झालं, 3 दिवस, मग ते सलग व्हायला लागलं. मी म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे म्हटलं, आणि इतकं दुखायचं म्हणजे मी रडायचे अक्षरशः रात्री रात्री. तर ते डॉक्टरांना दाखवलं, तर डॉक्टर म्हटले कॅल्शियम कमी असल्यामुळे तुला तो प्रॉब्लेम होतोय. अच्छा. कारण लहानपणापासून डान्सची ती म्हणजे तो सराव सगळा आणि त्यामुळे गुडघ्यांवर ताण आला होता. आणि डॉक्टर म्हटले की तू आता अरंगेत्रम वगैरे काही करायचं नाही आहेस, कारण खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुला अजून त्यात त्रास होऊ शकतो. म्हणजे कॅल्शियम कमी आहे म्हणून गुडघे दुखतायत असं वाटावं इतका हा छोटा मुद्दा नाहीये. ती जी आपली पोझिशन असते भरतनाट्यममध्ये, हाफ सीट किंवा ते, तर त्याच्यामुळे तो गुडघ्यावर थोडा ताण आला होता. त्यामुळे डॉक्टर म्हटले होते की तू नाही करायचं आहेस. तर त्यांना म्हटलं माझी एवढी 8 वर्षाची साधना आहे आणि अरंगेत्र माझी गुरुदक्षिणा आहे आणि मी ते नाही करणार, असं नाही होणार. म्हटलं मला करायचंच आहे, काहीही करून तुम्ही मला काही औषधं काय असेल ते द्या, पण मी ते करणार. तर त्यांचं म्हणणं होतं की तू शक्यतो नाहीच करावं आणि करायचं असेल तर ते तुझ्या जबाबदारीवर करशील. म्हटलं चालेल, का हरकत नाही. कशा पद्धतीने तू या सादरीकरणाला सामोरी गेलीस? त्यावेळेस त्यांनी 2 आयुर्वेदिक तेल दिले होते आणि थोडे एक्सरसाइज सांगितले होते. तर जेव्हा मी सराव करून यायचे घरी, तेव्हा मग ते जेवण झालं की आई अर्धा तास ते तेल मुरवायची गुडघ्यांवर आणि मग नंतर त्याला शेक द्यायचा आणि मग झोपायचं. माझ्या गुरूंनाही खूप टेन्शन आलं होतं की आता कसं करायचं आहे, कारण त्यांची आवडती शिष्या आहे आणि तिच्या बाबतीत असं होतं, तर त्याचंही त्यांना फार वाईट वाटत होतं आणि थोडं टेन्शन पण होतं. मग त्यांनी काही कोरिओग्राफीमध्ये आम्ही थोडेसे बदल केले की जेणेकरून मला जास्त ताण येणार नाही. मग थोडे आम्ही चेंजेस केले आणि मी म्हटलं मी करणार, काही कोणीही टेन्शन घेऊ नका. म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशी पण सगळ्यांना थोडं टेन्शन होतं की 3 तासाचा प्रोग्राम आहे आणि तो सलग डान्स आहे, तर काही होऊ शकतं, अचानक काही गुडघ्याला काही झालं तर. पण माझी जिद्द होती, इच्छाशक्ती माझी खूप प्रबळ होती आणि मी ती केलं. प्रियांका, खरं म्हणजे तू 3 तास त्या दिवशी रंगमंचावरती होतीस, तुझ्या ठरलेल्या गोष्टी, तो परफॉर्मन्स होता, तो जसा हवा तशा पद्धतीने तू सादर केलास.
खरं म्हणजे इथे एका स्वप्नाचं दार उघडणार होतं, पण असं झालं की रंगमंच प्रवेशम हा तुझ्यासाठी शेवटचा नृत्याविष्कार ठरला. एक अंधार होता, आनंदापेक्षा दुःखाचीच भावना होती. त्याला तू सामोरी कशी गेलीस आणि त्या काळात सावरण्यासाठी तुला कोणी कोणी हात दिला? जेव्हा अरंगेत्रम झालं तेव्हा मग तो विचार आला की आता 10वी नंतर मी काय करणार आहे. कारण लहानपणापासून डोक्यात फक्त नृत्यच होतं, त्यातच आपल्याला करिअर करायचं हे पक्कं झालं होतं माझं. पण अचानक असं आलं, आपण असं काहीतरी ठरवतो आणि अचानक काहीतरी होतं आणि मग ते नाही होत आयुष्यात पुढे. मग तेव्हा माझं ड्रॉइंग चांगलं होतं, पण मग ड्रॉइंगकडे करिअर म्हणून कधीच मी बघितलं नाही किंवा त्याकडे कधीच लक्षही गेलं नाही माझं. शाळेत असताना वगैरे माझं ड्रॉइंगमध्ये मी पहिली यायचे, सगळं ते छान होतं, पण कधी करिअर हा विचारच अजिबात नव्हता. आणि पप्पा पण म्हटले मग आता तू काय करणार आहेस. म्हटलं आता सायन्सचा कधी विचार केला नाही का, मला कॉमर्सला जायचे, तर कुठल्याच गोष्टीची मला आवड नव्हती, काहीच नव्हतं. म्हटलं मग माझी मावशी म्हटली अगं तुझं ड्रॉइंग चांगलं आहे, मग तू ड्रॉइंगमध्ये का नाही करत. तर मग विचार केला ठीक आहे ड्रॉइंगमध्ये करायला हरकत नाही. मग तेव्हा SNDTमध्ये व्हिज्युअल आर्ट्सचा कोर्स होता, अभिनव महाविद्यालय होतं. पण झालं असं की ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत, ज्या ग्रेड एक्झाम आहेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, त्या मी दिलेल्या नव्हत्या कारण ती शाळेत आमच्या प्रोव्हिजन नव्हती. आणि त्यावेळेस माझे पप्पा पण शाळेत जाऊन खूप बोलले होते की तुम्ही या गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत, महत्त्वाच्या आहेत, ह्या शाळेत असणं गरजेचं आहे. पण त्यावेळेस ते नाही झालं आणि ते मी दिली नव्हती. आणि दुसऱ्या बाजूने तू विचारही नृत्यापलीकडे कसला हां. केलाच नव्हतास. मग अभिनवला त्यामुळे मला ॲडमिशन नाही मिळणार कारण तिथे ग्रेड एक्झाम कंपल्सरी होती. मग मी SNDTला त्यावेळेस हे घेतलं, ॲडमिशन घेतलं. पण त्यांनी सांगितलं की इंटरमिजिएटची एक्झाम तुला द्यायलाच लागणार आहे. मग ते म्हणले तू 12वीत एक्झाम दे. मग ते जे 2 वर्ष होते त्या 2 वर्षात मी माझा पूर्ण ड्रॉइंगचा सराव जो आहे तो पूर्ण केला. आणि त्यासाठी जी मदत झाली ते माझ्या पप्पांची मैत्रीण आहे गौरी चोळकर, तर तीही आर्टिस्ट आहे. तर तिने माझ्याकडनं खूप छान तो सराव करून घेतला आणि तिने माझ्यासाठी खूप वेळ दिला त्या गोष्टीसाठी. म्हणजे एक्झाम पण आणि बाकी ड्रॉइंगमध्ये कुठल्या काय काय गोष्टी कसा सराव करायचा ते तिने खूप सुंदर मला प्रियांका, सांगितलं. चित्रकलेकडे वळत असताना तू एका कलेचा हात सोडून ह्या दुसऱ्या कलेचा हात धरला होतास. आणि जर आपल्याला याच कुठल्याही कलेमध्ये आपल्याला आपलं आयुष्य जर त्या कलेसाठी द्यायचं असेल किंवा स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर वेगळ्या शैलीमध्ये किंवा स्वतंत्र शैली विकसित करायला लागते. कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती आपली हुकूमत असायला लागते. आणि इथेही तू सिद्ध केलंस की तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस, परंपरेच्या पेक्षा वेगळं काम तू करू शकतेस. कॉफी पेंटिंग, म्युरल आर्ट याच्याकडे तू वळलीस. तर हे वेगळे पण तू कसं शोधलंस? मी कॉलेजमध्ये असताना मला ज्युनियर एक स्टुडंट होती निलांगी गुजर. तर तिने एक दिल्लीला वर्कशॉप अटेंड केलं होतं आणि त्यावेळेस तिने कॉफी पेंटिंग ते करून आणलं होतं कॉलेजला. तर तो प्रकार मला फार आवडला. म्हणलं हा काहीतरी वेगळं आहे. तर मी तिला सगळी प्रोसेस विचारली, कसं केलं काय केलं. आणि मग मी म्हटलं मी पण एक प्रयोग करून बघते. आणि तो प्रयोग म्हणजे अगदी छोटा नव्हता. 1 फूट 1.5 फूट असं मोठं मी पेंटिंग करायला घेतलं. ते जे मिक्सचर आहे सिरॅमिकचं ते माझं सगळं चुकलं, त्या सगळ्या गुठळ्या झाल्या. पण म्हटलं हरकत नाही, पहिला प्रयत्न लगेच आपल्याला यश मिळत नाही, मग आपण त्यात प्रयत्न करत राहायला पाहिजे. असं करत करत मला ती खूप आवड निर्माण झाली कॉफी पेंटिंगची. मग त्यात अजून काय काय करता येईल असे मी वेगवेगळे प्रयोग करत गेले. म्युरल आर्ट हे त्यातलं वेगळे पण आहे तुझं. तर कॉफी पेंटिंगमध्ये म्युरल आर्ट म्हणजे नेमकं काय आहे याविषयी सांगशील? यात जो बेस आहे तो MDFचा असू शकतो किंवा कॅनव्हासचा असू शकतो. म्हणजे सुरुवातीची जी मी चित्र काढली आहेत ती MDFवर केलेली आहेत. त्याच्यावर पेपर चिटकवून डिझाईन हाताने काढलं जातं किंवा डिझाईनची प्रिंट पण लावली जाते. आणि ती डिझाईनची प्रिंट लावल्यावर त्याच्यावर कोनाने काम केलं जातं. आता कोन म्हणजे आपले मेहंदीचे कोन असतात तसे प्लॅस्टिकचे कोन करायचे आणि सिरॅमिक पावडर आणि फेविकॉल हे मिक्स करून त्याचं मिक्सचर बनवायचं आणि ते त्या कोनामध्ये ओतायचं आणि ते जे कोन आहेत त्यांनी लेयर्स द्यायचे. म्हणजे मेहंदीची कन्सिस्टन्सी जी असते त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट, तर ते कोन एकावर एक लेअर द्यायचे. म्हणजे आता एखादा मी पॅच दिला एक लेअर, तो वाळवायचा, त्याच्यावर परत दुसरा लेअर, परत तो वाळवायचा, परत तिसरा लेअर. म्हणजे एखादं जर अक्षर आपण गिरवतो त्याप्रमाणे ते जे डिझाईन आहे ते 7 ते 8 वेळा किंवा 10 वेळा, जास्तीत जास्त 10 वेळा आणि कमीत कमी 3 वेळा
असे ते लेयर्स द्यायला लागतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कॉफी ती पाण्यात मिक्स करून ती लावायची आणि त्याच्या वेगवेगळ्या शेड्स द्यायच्या. अच्छा. आणि मग त्याच्यावर केमिकलचा एक लेअर, म्हणजे ते खराब होऊ नये म्हणून. तर अशी ही सगळी प्रोसेस आहे कॉफी पेंटिंगची. म्हणजे एक पेंटिंग करायला एक 15 ते 20 दिवस लागतात. अच्छा. आणि त्यातही तुमचे लेयर्स जास्त असतील तर महिना ते 1.5 महिना एका पेंटिंगसाठी जातो. कारण तो लेअर दिल्यानंतर तो जो वाळण्याचा वेळ आहे त्याला 1 तास 2 तास असे जातात. त्यामुळे दिवसभरात एक 6 तास 7 तास तरी काम करायला लागतं. मैत्रिणींनो, प्रियांकाच्या म्युरल आर्ट विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रियांका, तुझ्या शैलीविषयी, तू विकसित केलेल्या वेगळेपणाविषयी आपण बोलत होतो. तर शैलीचा वेगळेपणा पण आहे आणि स्वतःच्या वेगळ्या वेगळ्या कल्पनांमुळे आलेलं वेगळेपणा पण आहे तुझ्या कामामध्ये. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला मी जसं सांगितलं की कॉफी पेंटिंग म्युरल म्हणजे एकावर एक लेयर्स आहेत. हो. आणि सुरुवातीचे जे पेंटिंग आहेत ते 3 ते 4 लेअरमध्ये मी केलेत. मग मला त्यात वाटलं की आता अजून मी या लेयर्समध्ये खेळायला पाहिजे. मग त्यात एखाद्या डिझाईनमध्ये एखादा पार्ट असेल तो मला जास्त वर पाहिजे, मग तिथे जास्त लेयर्स देणं, किंवा दुसरा जो लेअर आहे ते कमी पाहिजे, मग असं लेयर्समध्ये खेळणं मी केलं. त्यानंतर कॉफीच्या शेड्स, मग कॉफीमध्ये भरपूर शेड्स आहेत, मग जिथे कमी पाहिजे तिथे ती पुसून टाकणं आणि जिथे जास्त पाहिजे तिथे जास्त देणं. मग त्या ज्या कॉफीच्या शेड्स आहेत मग त्या कॉफी शेड्स देताना म्हणजे एक वेळा न देता मग ते मल्टिपल म्हणजे 2 वेळा 3 वेळा देणं हे मी करायला लागले. मग हे हळूहळू एक एक अनुभव येत गेला की हे कसं दिसतंय. ते प्रयोग करत करत मी ते कॉफी पेंटिंग सगळं डेव्हलप केलं. त्यानंतर विचार असा आला की आपण फ्युजन केलं तर, म्हणजे कॉफी आणि प्लस ॲक्रेलिक कलर. तर माझे काही पेंटिंग्स असेही आहेत की त्यात कॉफी पण आहे आणि ॲक्रेलिक पण आहे. तर ते एक फ्युजन आर्ट म्हणून झालं. तर ती एक वेगळी शैली डेव्हलप झाली. आणि यामध्ये मी वारली, मधुबनी, गोंड, हायडा आर्ट, इजिप्शियन आर्ट असे वेगवेगळे जे आर्ट फॉर्म आहेत म्हणजे ज्या शैली आहेत ते मी कॉफी पेंटिंगमध्ये केलेले आहेत. भारतीय प्राचीन परंपरेतून ज्या चित्रशैली विकसित झालेल्या आहेत त्याही आपल्याशा केल्यास. येस, कारण शेवटच्या वर्षाला असताना वारलीवर मी प्रोजेक्ट केला होता. त्यामुळे वारलीत ते सगळ्यात प्रथम मला सुचलं करावं, कारण वारलीचा संबंध हा निसर्गाशी आहे. ती आपली पारंपरिक कला आहे, त्याचा संबंध मातीशी आहे. त्यामुळे कॉफीचा कलर जो ब्राऊन आहे तो ओरिजिनल आणि ॲक्रेलिकचा ब्राऊन हे खूप फरक पडतो. त्यामुळे कॉफीचा जो कलर आहे तो इतका रिचनेस देतो पेंटिंगला. त्यामुळे मी वारलीमध्ये कॉफीचा वापर करायला सुरुवात केली आणि त्यांनी जे पेंटिंग्स झाले ते खूप सुंदर झाले. या तुझ्या कल्पकतेमुळे तुला रसिकांकडून दाद मिळाली आणि त्याचमुळे मला वाटतं आत्ताही तुझं जे प्रदर्शन सुरू आहे नरिमन पॉइंट तिथेही एक वारलीचं चित्र आहे. तिथे वारलीचं एक आहे आणि एक गोंड आर्टचं आहे, असे 2 आहेत. अच्छा. प्रियांका, वारली पेंटिंगच्या संदर्भात सुद्धा तू खरं तर काम जे केलंस ते झपाटून काम केलंस, त्याचा अभ्यासही करताना, आणि ती खूप छान संधी होती तुला आणि खूप वेगळ्या आठवणी पण आहेत तुझ्यापाशी वारलीच्या संदर्भातल्या, त्या शिक्षणाच्या संदर्भातल्या. त्याविषयी सांग ना. कॉलेजमध्ये असताना शेवटच्या वर्षाला एक तुम्हाला प्रबंध सादर करायचा असतो आणि ड्रॉइंगमधला एखादा विषय घ्यायचा आणि त्याचा तो प्रबंध करायचा असतो. तर मी वारली चित्रकला हा विषय निवडला. तर आता निवडला तर खरं, पण आता त्याचे जे प्रश्न होते माझे, म्हणजे त्याची मूळ सुरुवात कुठून झाली, मग वारली कलेचं महत्त्व कोणी देशभर पसरवलं, मग त्यांचे ते सांस्कृतिक महत्त्व, मग शेती किंवा त्यांचे दैनंदिन जीवन जे आहे ते काय आहे, तर या सगळ्या गोष्टींचा मला शोध घ्यायचा होता. मी हा प्रबंध केला 2009 साली. तर त्यावेळेस मला फक्त 2 पुस्तकं रेफरन्सला मिळाली. एक होतं गोविंद गारेंचं वारली चित्रकला आणि दुसरं होतं रंगावली भारतीय लोककला सुधा लिमये यांचं. तर यामध्ये मला त्यांचं वारली चित्रकलेचं जे मूळ आहे म्हणजे भात शेती, त्यांचं तारपा नृत्य, ते सांकेतिक चिन्ह जे आहेत किंवा त्यांचे ग्रामदैवत वगैरे ती सगळी माहिती मला मिळाली. पण माझं जे प्रश्न होते की पूर्वीची वारली आत्ताची वारली यात काही फरक आहे का, किंवा भारत सरकारने त्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का, म्हणजे त्या आदिवासी लोकांसाठी काही योजना आहेत का वगैरे, हे सगळे प्रश्न होते. पण सुरुवात कुठून करायची हे मला कळत नव्हतं. मग गागोद्याला जे सर्वोदयाचे कार्यकर्ते होते विजय दिवाण, तर त्यांना मी सांगितलं की मला असा प्रोजेक्ट करायचा आहे, तर मला याची माहिती कुठून मिळेल.
तर त्यांनी मला सांगितलं की ठाणे जिल्ह्यात जव्हार एक गाव आहे, तर तिथे आपले कार्यकर्ते राहतात, रामकृष्ण दिग्रसकर. तर ते जवळपास 40 वर्षापासून तिथे आहेत आणि त्यांनी आदिवासी लोकांसाठी खूप काम केलं आहे. तर तू तिकडे जा आणि तिथून बघ तुला कशी माहिती मिळते. मग मी तिकडे गेले, त्यांना भेटले. मग जव्हारमध्ये प्रगती प्रतिष्ठान म्हणून एक संस्था होती, तर तिथे मी भेट दिली त्या संस्थेला. तिथे आदिवासी तरुण होते जे तिथे काम करत होते. म्हणजे तिथे फॅक्टरी होती त्यांची, लाकडाच्या वस्तू बनवल्या जायच्या, म्हणजे मोबाईल स्टँड, पेन स्टँड, वॉलपीस किंवा ग्रीटिंग कार्ड असे सगळे तयार केले जायचे आणि त्याच्यावर वारली चित्र काढायची. मग ते जे तिथले त्या भागात राहणारे जे आदिवासी तरुण होते, तर तिथे ते काम करायचे, त्यांना तो त्यातनं रोजगार मिळायचा. पण तो अगदी खूपच कमी होता त्या मानाने, पण तरी ते करायचे. मग त्यांची मी मुलाखत घेतली की तुम्ही या क्षेत्रात कसे आलात. तर ते म्हटले आमचे वडील काम करायचे, म्हणजे जे परंपरागत आहे, म्हणजे घरापासून त्यांना ते मिळालेला वारसा आहे, त्यामुळे ते म्हटले वडील करायचे म्हणून आम्ही करतोय. मग त्याची हिस्ट्री म्हणजे त्याचा वारलीचा जो इतिहास आहे तो त्यांना मी विचारला, तर त्याबद्दल त्यांना एवढं जास्त माहीत नव्हतं आणि मला तेच माहिती करून घ्यायचं होतं की त्याचा जो इतिहास आहे तो कसा आहे. मग तिथून मला कर्णबधीर विद्यालय आहे जव्हारमध्ये, त्यातल्या संचालिका आहेत सुनंदाताई पटवर्धन, त्यांचा रेफरन्स मिळाला. त्यांच्याशी बोलले मी. मग त्यांनी मला सुभाष कडू, तिथे राहणारे एक आर्टिस्ट आहेत, तर त्यांचा रेफरन्स दिला. मग मी त्यांना भेटायला गेले. तर सुभाष कडू हे कागदाच्या लगद्यांपासून बनवतात सगळ्या वस्तू. मग त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला जीवा म्हसेंचं नाव सांगितलं. ते म्हटले ते गंजाड या ठिकाणी राहतात आणि तिथे तुम्हाला ते वारली चित्रकला काढतात, तर ते तुम्ही तिकडे जा. मग तेव्हा दिग्रसकर जे आहेत, रामकृष्ण दिग्रसकर, त्यांनी एक चिठ्ठी लिहिली की असे असे 3 जण पुण्यावरनं येत आहेत. त्यांचे सहकार्य होते तिथे गंजाडला, तर त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिली की असे 3 जण येत आहेत, तर तुम्ही त्यांना सहकार्य करा, त्यांना जीवा म्हसेंना भेटायचं आहे. मग आम्ही 3 गेलो तिकडे आणि बसस्टॉपवरच तिथे त्यांचे ते अमृततुल्य होतं एक छोटं दुकान, तिथं ते बाहेर बसले होते. मग त्यांना ती चिठ्ठी दाखवली आणि मग त्यांनी एक रिक्षा बोलवली. मग त्या रिक्षात बसून आम्ही गेलो आणि तो जो रिक्षावाला होता त्याला तिथली जी भाषा आहे, म्हणजे आदिवासी लोकांची एक भाषा आहे, तर ती त्याला येत होती आणि मराठी पण येत होतं. मग त्याला सांगितलं की असं असं आम्हाला माहिती पाहिजे आहे, दुभाषाचं काम. हां. तर त्यांना म्हणलं तुम्ही थांबा आमच्यासोबत. तर ते म्हणले ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला नेलं. मग जीवा म्हसेंच्या घरी पोहोचलो आम्ही. सिमेंटचं घर होतं, वरती पत्र्यांची कौलं होती सगळ्याशी आणि त्यांची बायको होती तिथे बाहेर बसली होती. जेव्हा आत गेलो तेव्हा सगळ्या भिंतीवर वारली चित्र काढलेली होती छान. वरती सर्टिफिकेट होते. मग त्यात शिल्पगुरू सन्मान, मेरिट सर्टिफिकेट, मास्टर क्राफ्ट्समॅन, नंतर आदिवासी सेवक पुरस्कार, नंतर तुलसी सन्मान, नंतर शेवटी एक मोठी फ्रेम होती. ठाणे जिल्हा कलाध्यापक संघाचं त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता, म्हणजे आंतरराष्ट्रीय वारली चित्रकलेचे जनक असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आणि ते बघून मला इतका आनंद झाला, म्हणलं आपण योग्य ठिकाणी आलो होतो, आता इथून आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. तर त्यांच्या बायकोंना विचारलं, ते म्हटले की ते नव्हते घरात, जीवा म्हसे सर, तर ते म्हटले ते शेतावर काम करायला गेलेत. मग मी त्यांना विचारलं कधी येणार आहेत, तर ते म्हटले काय सांगता येणार नाही. मग आम्ही वाट बघत बसलो, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास आणि जवळपास 1.5 तासांनी ते आले. धोतर घातलं होतं, बनियान होतं आणि वरती डेनिमचं जॅकेट होतं. असे चालत आले आणि त्यांना बघून म्हणजे इतका खूप साधा माणूस, एकदम साधा, म्हणजे कष्ट काम आंतरराष्ट्रीय दर्जावरचं आहे आणि तो इतका साधा होता, म्हणजे चेहऱ्यावर अजिबात गर्व नाही, अहंकार नाही, किंवा असं नाही की मी अख्खं परदेश फिरलेलो आहे आणि माझ्याकडे एवढं एवढं सगळं ज्ञान आहे किंवा एवढी कला आहे. एकदम साधं. मग आलो आम्ही, त्यांच्याशी बोललो. अगदी म्हणजे त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य कसं त्यांनी घालवलं ते अगदी त्यांनी उघडपणाने आम्हाला पूर्ण त्यांचं आयुष्याचा प्रवास जो आहे तो सगळा सांगितला. आणि अक्षरशः इतकं छान वाटलं ते ऐकून की ते वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून वारली चित्र काढायला सुरुवात केली होती आणि लहानपणीच त्यांच्या आईवडील म्हणजे आईवडिलांचं छत्र हरवलं आणि त्यांच्या बहिणीने त्यांचं संगोपन केलं. आता एखाद्या कलाकाराला ओळख म्हणजे म्हणतो ना आपण की ती एक ओळख मिळवून त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो कसा घडत जातो. म्हणजे त्यांनी लग्न समारंभात वारली चित्र काढली
आणि त्यांच्या चित्रांचे फोटो मुंबईतला एक फोटोग्राफर होता, त्यांनी काढले. त्यांनी त्याचं चित्रांचं प्रदर्शन दिल्लीला भरवलं. तिथे इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी ते बघितले, त्यांना ते आवडले. ते म्हटले मला या कलाकाराला भेटायचं आहे. मग तेव्हा पहिल्यांदा जीवा मसे सर दिल्लीला गेले होते, म्हणजे इंदिरा गांधी त्यांना घेऊन गेल्या. ते 15 दिवस त्यांच्या घरी राहिले. तिथं त्यांनी भिंतीवर वारली चित्र काढली. त्यानंतर राजीव गांधी यांनी त्यांना अमेरिकेला नेलं. तिथून त्यांचं इंग्लंड, न्यूयॉर्क, जपान, इटली, मॉस्को हे सगळे प्रदेश ते फिरले आणि वारली चित्रकलेचं महत्त्व आणि ते सगळं पसरवलं. आणि तो जो त्यांचा करिअरचा काळ होता तो खूप सुंदर होता. आणि त्यावेळेस जे आहे म्हणजे कलाकारांनी कसं असलं पाहिजे की एकदम साधं, एकदम डाऊन टू अर्थ, अजिबात अहंकार नाही, काही नाही. ते म्हटले आमच्या घरी जपानमधली लोक येतात, 3-4 दिवस वर्कशॉप असतं, ते राहतात आणि शिकून जातात. इतका तो साधा माणूस. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याची 70 वर्ष कलेसाठी वाहून घेतली. हा प्रवास आपण असाच जाणून घेणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. हळूहळू तुझ्या स्वतःच्या कामाला सुद्धा राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि पुढे जगाच्या पातळीवरती सुद्धा तुझी चित्र पोहोचली. त्यातला महत्त्वाचा टप्पा मला वाटतो जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तुझी 22 चित्र लागली, तो होता. तर तो प्रवास कसा होता आणि तिथपर्यंत तू कशी पोहोचलीस? जहांगीरचं एक्झिबिशन मागच्याच वर्षी 2025 साली झालं, पण त्याची सुरुवात खूप आधी झाली. ते म्हणजे 2014 साली जहांगीरच्या बाहेर आर्ट प्लाझा जी स्ट्रीट आर्ट गॅलरी आहे, तर तिथे मी एक्झिबिशन केलं होतं. तर तिथे मी 8 दिवस होते आणि त्या 8 दिवसात खूप सारे आर्टिस्ट, मीडिया आणि सामान्य लोक म्हणजे ज्यांना आवड आहे असे खूप जण भेटले. आणि सगळ्यांना ते माझं जे कला आहे ती फार आवडली. त्यातले व्यक्ती होते, तर त्यांना ते बराच वेळ होते तिथे. त्यांनी ते बघितलं आणि मग ते म्हटले अगं तिथं जहांगीरच्या मागच्या साईडला एक छोटी आर्ट गॅलरी आहे. तर ते म्हटले तू तिथलं आत्ताचं एक्झिबिशन आहे ते बघितलंयस का? तर मी म्हटलं नाही. मग ते म्हटले चल. मग ते मला घेऊन गेले. तर तिथे ॲब्स्ट्रॅक्टचं एक्झिबिशन लागलेलं होतं. मग ते सगळं बघितलं. ते म्हटले तुझे पेंटिंग्ज आतमध्ये पाहिजेत आणि ते कधी होणार आहे, कारण तुझी इतकी कला छान आहे ती तिथे नाही आहे, ते तुझं पेंटिंग्ज आतमध्ये लागले पाहिजे. तर तेव्हा म्हटलं सर आयुष्यात एकदा तरी मी जहांगीरमध्ये एक्झिबिशन करणार नक्की, हे तर नक्कीच आहे म्हटलं. कारण ते पण माझं स्वप्न होतं की जहांगीरमध्ये एकदा तरी एक्झिबिशन करायलाच पाहिजे. तर 2025 साली त्या 2014 ते 2025 म्हणजे जवळपास एक 10 वर्षाचा कालखंड गेला. पण या 10 वर्षात माझ्यातली जी डेव्हलपमेंट आहे किंवा माझ्या आर्टमधली जी डेव्हलपमेंट आहे ती खूप झाली आणि खूप सारे अनुभव घेत मी या जहांगीरपर्यंत पोहोचले. त्याच्यातही तुला अनेक अडचणी आल्या, त्या पुन्हा जशा नृत्याच्या वेळेला आल्या तशा शारीरिक दृष्टीने सुद्धा आल्या. तर त्यावर कशी मात केलीस आणि असं काय काय घडलं की जिथे पुन्हा एकदा तुला परीक्षेला बसावं लागलं? जानेवारी 2024ला मेल आली की जहांगीरला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 2025मध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये तुमचं एक्झिबिशन आहे. 1 वर्ष होतं त्यात आपल्याला काम करायचं आहे. जशी मेल आली तसं मी काम करायला सुरुवात केली आणि 2 पेंटिंग झाले. आणि नोव्हेंबरमध्ये मेट्रोला एस्केलेटरवरून जाताना मला हाताला हिसका बसला, पण मला तो आजपर्यंत आठवत नाही तो कसा बसला. आणि त्यानंतर माझं जे उजव्या हाताचं मधलं बोट आहे, तर त्याला मधलं जे बोट आहे त्याला पूर्ण 2 हाडांना जोडणारी जी शीर आहे ती फाटली होती. अच्छा. म्हणजे तो हिसका इतका जोरात बसला पण तो मला कळलाच नाही की काय झालं. जेव्हा झालं तेव्हा सूज आली. मग डॉक्टरांना दाखवलं तर ते एक्सरेमध्ये पण ते एवढं नाही कळलं काय झालं आहे. ते औषधं दिली 5 दिवस पण ती सूज उतरली नाही, काहीच नाही. म्हणून ते MRI केला तर MRIमध्ये ते दिसलं की ते टेंडन जे आहे ते फाटले. त्याला जर्सी फिंगर म्हणतात डॉक्टर म्हटले. आणि त्याला सर्जरीच करायला लागते, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि कधी मी हॉस्पिटलमध्ये 1-2 दिवस पण ॲडमिट झाले नाही आणि सर्जरी म्हटल्यावर मला एकदम टेन्शन आलं. म्हणजे जसं नृत्याच्या वेळेला तुझ्या गुडघ्यांनी तुझी परीक्षा पाहिली तशी ज्या हाताने काम करायचं त्या हाताने आणि तुझी आत्ताही उजवाच परीक्षा हात. पाहिली. आणि ते म्हटले की सर्जरी झाल्यानंतर तुला 3 महिने काम करता येणार नाही. अच्छा. तुझा हात प्लॅस्टरमध्ये 1.5 महिना राहणार आहे आणि त्यानंतर तुझी बोटं सगळे आखडणार आहेत, कारण प्लॅस्टरमध्ये ह्या पोझिशनला तुझा हात राहणार आहे. सगळी बोटं आखडणार आहेत
आपल्याला मेंदूमध्ये मेमरी असते, पण आपल्या मसल्सना मेमरी नाही आहे. त्यामुळे ते म्हटले तुझ्या मसल्सला मेमरी नाही, त्यामुळे तुला ते ट्रेन करायला लागणार तुझ्या हाताला, की तू कसं पेंटिंग करतेस, किंवा आता मला कोणाने काम करायला लागतं, मग त्याचं जे प्रेशर आहे ते देणं, हे ह्या 3 बोटांवरच ते मुख्यतः अवलंबून होतं. आणि ते म्हणले 3 महिने 4 महिने मला काम करता येणार नाही. त्यामुळे मला खूप टेन्शन आलं, कारण जहांगीरचं एक्झिबिशन आणि एवढे पेंटिंग करायचे. पण हा माझा संयमाचा काळ होता, देवाने ते घडवून आणलं होतं. पण म्हटलं काही हरकत नाही, आपण करायचं. आणि ते जे 3 महिने होते, त्या 3 महिन्यात मी कोणाच्याही संपर्कात नव्हते, ना सोशल मीडिया, ना कोणी रिलेटिव्ज नाही, काही नाही. माझं एक म्हणतो ना की स्वतःचा शोध घेणं, तो जो 3 महिन्याचा काळ होता तो माझा स्वतःचा शोध घेण्याचा होता. मग त्या काळात पूर्ण मग मेडिटेशन आणि नामजप ह्या गोष्टींवर प्रभुत्व मिळवलं मी. आणि ते करता करता म्हणजे माझं मन शांत झालं. आणि जेव्हा ते टाके काढले, त्याच्या टाके काढल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून काम करायला सुरुवात केली. आणि त्यानंतरचे जे पेंटिंग झाले ते अजून छान झाले, कारण अध्यात्मावर जे माझे पेंटिंग्ज आहेत ते त्यानंतरचेच आहेत. म्हणजे अध्यात्म हा विषय मी आधी कधीच घेतला नव्हता, पण त्याच्या 3 महिन्यात मी जे काय अनुभवलं ते मी माझ्या पेंटिंगमधून सादर केलं. म्हणजे जहांगीरला माझे जवळपास अध्यात्म या विषयावर 3-4 पेंटिंग होते. बाकी वारली तर आहेच आहे, गोंड आर्ट आहे, त्यानंतर वारसा या विषयावर मी पेंटिंग्स केलेले आहेत. त्यामुळे ते खूप छान झालं. त्यानंतर मी 10 पेंटिंग्स केले. प्रियांका, तुझी खूप चित्र ही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आज विराजमान झालेली आहेत. तर ते कोणते विषय आहेत, अशा कुठल्या संस्था आहेत की ज्याविषयी तुला आवर्जून सांगायला आवडेल? माझं जे वारलीचं आहे, म्हणजे मी भिंतीवर केलेलं आहे लाला लजपतराय भवन इथे, म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे येथे. तर त्यांचं पिढी कारखानीचं सभागृह आहे, जे मेन हॉल आहे त्यांचा. तिथे भिंतीवर मी 27 फूट बाय 10 फुटाचं वारली पेंटिंग केलेलं आहे, पूर्ण भिंतीवर केलेलं आहे. त्यानंतर पुण्यात बऱ्याच ठिकाणी माझे पेंटिंग्स गेलेले आहेत. त्याचप्रमाणे परिचितांनी काही पेंटिंग्स विकत घेतले. त्यात अमेरिकेत गेलेलं आहे, एक पेंटिंग न्यूयॉर्कमध्ये गेलेलं आहे. नंतर सासवडच्या शेवंतताई चव्हाण आहेत, त्यांच्याकडे एक पेंटिंग आहे. नंतर सासवडलाच नेन्से म्हणून जे काका होते, ते तिथल्या मुलांसाठी काम करायचं, तर त्यांच्या घरी माझं एक पेंटिंग आहे. तर माझ्या आयुष्यात हे जे सगळी जी लोकं आले, त्यांनी माझ्या कलेला एक प्रोत्साहन दिलं, एक सपोर्ट म्हणतो तो दिला. त्यामुळे यांचं खूप आभार आहेत. आणि खूप मला छान वाटतं की लोकांपर्यंत ही कला जाते आहे. या तुझ्या सगळ्या प्रवासात चित्रकला, पारंपरिक शैली आणि फॅब्रिक असंही तू एक संगम करत गेलीस, आणि त्यामध्येही तुझी कलाकुसर तू करते आहेस. आणि आज घडीला भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय जे आहे त्यांच्या विकास आयुक्त कार्यालयामध्ये पण तुझ्या कामाची नोंद झालेली आहे. तर हा टप्पा काय आहे, त्यामुळे काय काय बदललं, त्यामुळे काय काय बदलणार आहे, आणि फॅब्रिककडे कशी वळलीस तू? जे गव्हर्नमेंटचं माझ्याकडे आय कार्ड आहे त्याची सुरुवात म्हणजे मी जे सांगितलं मगाशी 2014 साली स्ट्रीट आर्ट गॅलरीवर जे माझं एक्झिबिशन झालं, तिथे एक गृहस्थ मला भेटले होते. आणि त्यांनी मला सांगितलं की इथं ऑफिस आहे विटीला, जे गव्हर्नमेंटचं आहे, आणि तुझी जी कला आहे तर तुझ्या कलेचं एक तुला आय कार्ड तिथे मिळेल, तर तू तिकडे जा. तर त्यांच्याकडनं तो रेफरन्स मिळाला. मग मी तिथे गेले आणि मग त्यांना सांगितलं मी अशी कॉफी पेंटिंग माझं एक स्वतःची ओळख आहे, कारण ते हँडीक्राफ्टचंच आहे. त्यामुळे माझं काम तिथे त्यांनी नोंदवलं आणि त्यांचं आय कार्ड मला मिळालं. दुसरा प्रश्न म्हणजे फॅब्रिक. हो, फॅब्रिककडे जायचा काही तसा संबंध नव्हता, पण जसं कोरोना आला तर कोरोनामध्ये सगळे घरी बसले. म्हणजे आर्टिस्टना याचा फार मोठा एक ड्रॉबॅक मिळाला. पण मला असं वाटलं की फॅब्रिकमध्ये काम करायला हरकत नाही. त्यावेळेस तो ट्रेंड चालू होता की फॅब्रिक ज्वेलरी आणि फॅब्रिक पेंटिंग. म्हटलं आपण करून बघू. आणि माझं मी शिकले, मी कुठला कोर्स केला नाही, काही नाही. मग मी ज्वेलरी आणि पेंटिंग हे दोन्ही तेव्हापासून करायला लागले. मग त्याच्या ऑर्डर्स मिळत गेल्या, मग त्यातनं थोडंसं उत्पन्न असं. गोवा कला अकादमीमध्ये सुद्धा मला वाटतं तिथल्या फॅशन वीकमध्ये तू सोलो परफॉर्म केलं होतंस. तर ते काय होतं, काय विषय होता तिथे? गोव्याला सोलो शो झाला माझा 2015मध्ये. म्हणजे तेव्हा आर्ट गॅलरी जेव्हा मी बुक करायला गेले तेव्हा ते फुल होतं सगळं बुकिंग, आणि ते म्हटले नाही मिळणार बुकिंग. तर मग मी जानेवारी-फेब्रुवारीत करणार होते, पण अचानक त्यांचा नोव्हेंबरमध्ये मला फोन आला की एक जण कॅन्सल होते, तर तुम्हाला
3 तारखा मिळत आहेत म्हणजे 3 दिवसाच्या आणि 8च दिवस राहणार होते. तर ते 8 दिवसात म्हटलं आता काय काय करायचं, पण संधी आली तर संधी सोडायची नाही. मग त्या 8 दिवसात पूर्ण पेंटिंग जे रेडी होते त्याला सगळं लॅकरिंग करणं, नंतर फ्लेक्स, होर्डिंग म्हणजे तिथे जे स्टँडी वगैरे लागणार होतं, व्हिजिटिंग कार्ड वगैरे सगळं प्रिंट मीडिया, हे 8 दिवसात सगळं आम्ही केलं. गोव्याला गेलो. तर ते जे कला अकॅडमीमध्ये माझं प्रदर्शन झालं, तिथले जे मेन होते विष्णू सूर्या वाघ, तर त्यांना मी 3 दिवस आधी जाऊन भेटले. त्यांना ते दाखवलं की मी असं असं कॉफी पेंटिंग करते आणि ते स्वतः आर्टिस्ट, त्यामुळे त्यांना ते इतकं आवडलं. ते म्हणले गोव्यामध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळा प्रकार म्हणजे प्रदर्शन होते आणि हा खूप वेगळा प्रकार आहे. तर ते म्हणले मी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करतो. अच्छा. त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या जवळपास 20-25 पत्रकार आले होते आणि ती शूट पण झाली, ती टी व्हीवर दाखवली आणि ते मीडिया असल्यामुळे मग 3 दिवस खूप गर्दी एक्झिबिशनला. आणि गोव्यातली लोक मुळातच कलाप्रेमी आहेत. म्हणजे एखादा सामान्य माणूस असला ना त्यालाही वाटतं की आपल्या घरात छोटंसं पेंटिंग पाहिजे. त्यामुळे गोव्यातल्या लोकांनी इतका छान प्रतिसाद दिला मला. आणि जे विष्णू सूर्या वाघ आहेत त्या सरांनी 6 पेंटिंग कला अकॅडमीसाठी घेतली त्यावेळेस. आणि बाकी जे सामान्य आहेत तर त्यांनी पण जवळपास म्हणजे 15 पेंटिंग्स तिथे सोल्ड आउट झाले. आणि एक आर्ट कलेक्टर होत्या, त्या पहिल्या दिवशी आल्या होत्या. तर मी एक गांधीजींचं छोटंसं एवढं 4x9चं कॉफी पेंटिंग केलं होतं. तर ते 500 रुपये मी त्याला किंमत लावली होती. तर त्यांनी मला 1000 रुपये दिले. तर मी त्यांना चेंज द्यायला गेले, नाही म्हणले. ते म्हणले ही किंमत मी ठरवली. ते म्हणले तुझं जे काम आहे तुला त्याचं हेच नाही वाटत आहे की किती त्याची किंमत असायला पाहिजे. म्हणजे तू इतकं छान काम केलेस, तुझ्या कामात फिनिशिंग आहे आणि हा एक वेगळा प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी त्या पेंटिंगचे मला 1000 रुपये दिले. मग तिथून मला एक प्रोत्साहन मिळालं की अरे आपण जे काम करतोय ते चांगलं आहे, ते लोकांना आवडते, मग अजून आपण त्यात काय काय करायला पाहिजे. म्हणजे हे जे मोटिवेशन आहे ते मिळणं फार गरजेचं आहे. ते प्रत्येक ठिकाणी मला मिळत गेलं आणि त्यामुळे मग मी तशी घडत गेले. जिद्द असेल तर रसिकांची दाद आणि कलेमध्ये यश कसं मिळतं त्याचे अनेक अनुभव तुला असे येत गेले. हा यशाचा जो प्रवास आहे, जो संघर्षातून घडलेला आहे, तो असाच जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. स्वतःचा कलाकार म्हणून शोध घेत असताना तू तुझा सामाजिक जाणीवेचा जो हात आहे तो कधीच हातातून सुटू दिला नाहीस, जो परंपरेने तुझ्या वडिलांकडून तुझ्यापर्यंत आलेला आहे. मला वाटतं तू शाळा कॉलेजमध्ये असताना पासून तुझ्याकडून जे होईल ते सामाजिक काम करत आलीस. आज तू व्याख्यानं देतेस, वेगवेगळी वर्कशॉप्स घेतेस, तर कुठल्या कुठल्या पद्धतीचं हे काम करतेस आणि याच्यासाठी वेळ कधी काढतेस? याची सुरुवात पप्पांपासूनच म्हणजे माझ्या वडिलांपासूनच झाली. कारण ते सासवडला आश्रमात राहिले. सतत जाणं येणं असल्यामुळे त्या मुलांकडे मी बघितलं आणि त्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ही जाणीव मला निर्माण झाली आणि तिथून माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली असं म्हणता येईल. मग त्या मुलांसाठी वर्कशॉप घेणं म्हणजे सासवडला मी वारली चित्रकला आणि त्याबरोबर पेपरपासून काय काय आपल्याला ज्वेलरी बनवता येईल ते सगळं शिकवलं. त्यानंतर पुण्यात रामकृष्ण मठ आहे तिथे वारलीचं वर्कशॉप घेतलं. आगा खान पॅलेसमध्ये जे सासवडला जी संस्था आहे तशीच पन्हाळ्याला आहे आणि येरवडा बालग्रामला पण आहे. तर उन्हाळी शिबिर भरायचं प्रत्येक वर्षी. मग या तिन्ही संस्थांमधली जी मुलं आहेत, लहान मुलं, ते एकत्र आगा खान पॅलेसला यायचे आणि तिथे त्यांचा तो एक मेळावा असायचा. तर तिथे मी दरवर्षी जायचे आणि त्या मुलांना मी चित्रकला शिकवायचे. त्यानंतर आता 4 वर्ष झाली गोरे बुद्रुकला जिल्हा परिषदेची शाळा आहे. तर तिथे मी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आर्टवर म्हणजे वारली आहे, मधुबनी आहे, नंतर लिप्पन आर्ट आहे, ज्वेलरी आहे, ते मी त्या मुलांना शिकवलं. आणि माझं असं मत आहे की मी समाजासाठी काहीतरी देणं लागते, त्यामुळे मुलांना शिकवणं हे मला आवडतं. माझ्याकडचं जे काही ज्ञान आहे ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्यातही अशी मुलं की त्यांच्यापर्यंत ते सेवा पोहोचू शकत नाही. म्हणजे जे ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांच्यात ते टॅलेंट आहे, पण ते जे टीचर्स म्हणा किंवा ते तेवढं पोहोचत नाही किंवा आता इतके वेगवेगळे आर्ट शैली आहेत तर ते मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा ठिकाणी मला वाटतं त्या मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे.
आणि ते तर मी करतेच आहे आणि ते काम पुढेही चालूच राहील. अजून काही काही अशा संस्था आहेत तिथे जाऊन, म्हणजे वृद्धाश्रम आहे तर तिथे पण वृद्धांसाठी काही ॲक्टिव्हिटीज मी घेतलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींमधनं एक आनंद आणि समाधान मिळतं. नक्की. प्रियांका, या सगळ्या तुझ्या वाटचालीत अनेक पुरस्कारांनी तुझ्या पाठीवरती शाबासकीची थाप जी आहे ती ठेवली आणि यशावरती एक झळझळीत मोहोर म्हणतो आपण, लख्ख, ती उमटली. तर असे कुठले महत्त्वाचे पुरस्कार आहेत की ज्याचा आनंद तुझ्यासाठी खूप विशेष आहे? खूप सारे आहेत, पण पुरस्कार मला महत्त्वाचं काय वाटतं, पुरस्कारांपेक्षा मी जे काम करते त्यातला आनंद आणि समाधान हे खूप महत्त्वाचं वाटतं. पुरस्कार मिळतील आणि हे, पण महत्त्वाचं काय की मी जे काम करते त्यात मला आनंद मिळतोय का आणि समाधान मिळते का, तर या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. बाकी माझ्यासाठी एवढं नाही महत्त्वाचं वाटत. याच्या पुढच्या काळात काय विशेषत्वाने करायचं आहे किंवा चित्रशैलीमध्ये तुझ्या कल्पनेमध्ये वेगळं काही आहे, असं काही आहे का? आता कॉफी पेंटिंग तर मी करतेच आहे, पण सध्या मी लिप्पन आर्टमध्ये काम करते. माझी मैत्रीण श्रुती आटले, तर तिच्यासोबत मी एक मोठा प्रोजेक्ट केला नुकताच लिप्पन आर्टचा. तर ते एक वेगळं आर्ट आता शिकायचं, त्यात थोडं काम करायचं. म्हणजे आणि काय सांगशील? लिप्पन आर्ट म्हणजे जे क्ले जे आहे, तर क्ले मळून त्याच्या वळ्या करून ते भिंतीला लावायचं, त्याला कलरिंग आणि त्याच्यात ते मिरर्स. म्हणजे ती गुजरातची ती परंपरा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी झोपड्यांमध्ये जेव्हा लाईट नसायची तेव्हा आतल्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर ते लिंपण करायचे मातीचं आणि त्याच्यात ते आरसे लावायचे. म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा पडायचा आतमध्ये त्या आरशांवर तेव्हा उजेड पडायचा झोपडीमध्ये. तर ते जे लिप्पन आर्ट आहे तर ते सध्या मी त्याच्यात काम करते. आणि त्याचबरोबर टेक्स्चर आर्टचा आता नुकतंच म्हणजे आता चालू करते आहे. म्हणजे करत राहायचं. माझं असं म्हणणं, कलाकारांनी शिकत राहायला पाहिजे. म्हणजे जे काय आहे नवीन येते ते आपण शिकायला पाहिजे आणि त्यात आपल्याला काही वेगळं करता येईल ते बघत राहायला पाहिजे. तर माझं पुढचं आता असंच असणार आहे की जे काही नवीन येते ते शिकायचं आणि त्यात आपण काय करता येईल ते बघायचं. एक कलाकार म्हणून या कलेचं तुला देणं काय आहे, याविषयी आपल्या मैत्रिणींना काय सांगशील? खरं सांगायचं तर या कलेने मला खूप काही दिलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. कॉफी पेंटिंग म्हणजे मेडिटेशन आहे, संयम आहे. आणि त्या मेडिटेशनमुळे एक स्वतःमध्ये बदल माझ्यात खूप झाला. मन शांत झालं. एखादा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे किंवा ते सगळं डेव्हलप होत गेलं. स्वतःची डेव्हलपमेंट जास्त झाली माझी. नम्रतेने बोलणं किंवा कुठल्याही गोष्टीचा राग न येणं, ह्या सगळ्या गोष्टी मेडिटेशनमध्ये येतात. कारण मेडिटेशन असलं तरच आपण आपलं पुढचं जे आयुष्य आहे किंवा आपल्यातला जो विकास आहे तो हळूहळू आपण करत जातो. त्यामुळे या कलेने मला खूप काही दिलेलं आहे. त्यामुळे हीच कला लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यापेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे जे वर्कशॉप्स आणि हे आहे हे आयुष्यभर चालू राहणार आहे आणि ही कलेचं ज्ञान मी मुलांपर्यंत पोहोचवत राहणार आहे. मुलाखतीच्या या शेवटच्या टप्प्यावरती आपल्या मैत्रिणींना काही संदेश द्यायला आवडेल का तुला? कलाकारांनी कसं असलं पाहिजे, तर त्याच्यात संयम असला पाहिजे. आता एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ती इच्छाशक्ती तुमच्यात प्रबळ पाहिजे, ते करायची जिद्द पाहिजे आणि ते असेल तरच, आणि सातत्य पाहिजे. म्हणजे असं नको की थोडे दिवस केलं मग मला कंटाळा आला मग मी आता दुसरीकडे नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट धरली आहे किंवा मला या गोष्टीत पुढे जायचं आहे, तर ते सुरुवात तुम्ही फक्त म्हणजे नुसतंच काम करत राहायचं नाही आहे, तर त्यात आपल्याला मास्टरकी मिळवायला पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा इतकं आपल्या कामाची उंची वाढली पाहिजे की की टॉपला जायचं, आधेमध्ये नाही थांबायचं. मग जे काही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू दे, ते क्षेत्र असं निवडा की त्यात तुम्ही मास्टर व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. तुझं जे यश आहे, तुझा कलाकार म्हणून जो प्रवास आहे, तो खरंच विलक्षण आहे आणि आत्ता तू जसं म्हणालीस तसं अधिकाधिक सर्वोत्तमाकडे तुझा प्रवास व्हावा, या तुला खूप शुभेच्छा. आज इथे आलीस आणि तुझा प्रवास आपल्या मैत्रिणींसमोर उलगडलास, यासाठी दूरदर्शनच्या वतीने मनापासून धन्यवाद. नमस्कार.